आपण रोज कितीतरी गोष्टींना अग्री करतो, नाही का? अगदी ॲपच्या टर्म्स अँड कंडिशन्सपासून ते मोठ्या व्यावसायिक डीलपर्यंत. पण या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे स्वतंत्र संमती. आता ही स्वतंत्र संमती म्हणजे नेमकं काय आहे? आणि समजा ती नसेलच, तर काय होतं? चला, आज हेच समजून घेऊया. कधी झालंय का असं, की एखाद्या डॉक्युमेंटवर सही तर केली, पण मनात कुठेतरी एक अस्वस्थता आहे, जसं काहीतरी दबाव आहे किंवा सगळी माहिती आपल्याला मिळालेलीच नाहीये असं वाटतंय. तर ही जी भावना आहे ना, ही कायदेशीरदृष्ट्या खूप खूप महत्वाची ठरू शकते. बरं, मग कायद्याच्या भाषेत संमती म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर, जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकाच गोष्टीवर एकाच अर्थाने सहमत होतात, तेव्हा त्याला संमती म्हणतात. म्हणजे दोन्ही पक्षांच्या मनात एकच गोष्ट एकाच अर्थाने असली पाहिजे. यालाच मनाचं मिलन असंही म्हटलं जातं. पण इथेच खरी मेख आहे. फक्त संमती असून भागत नाही. कायद्यानुसार कुठलाही करार वैध म्हणजे कायदेशीर होण्यासाठी ती संमती स्वतंत्र असायला हवी. हो, फ्री कन्सेंट हा शब्द खूप महत्वाचा आहे. ओके. मग आता प्रश्न येतो की कोणती संमती स्वतंत्र नाहीये? कायद्याने काही रेड फ्लॅग्स दिले आहेत. आणि त्यातला पहिला आणि सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे दबाव. ह्या दबावाचे पण दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे कोअर्शन, म्हणजे एकदम थेट शारीरिक दबाव. कोणाला इजा करण्याची किंवा त्यांची प्रॉपर्टी अडवून ठेवण्याची धमकी देणं, हे सगळं यात येतं. आणि दुसरा प्रकार आहे अनड्यू इन्फ्लुअन्स. हा जरा वेगळा आहे. हा आहे इच्छेवरचा दबाव, म्हणजे जिथे विश्वासाच्या नात्याचा गैरवापर करून एखाद्याला मानसिकरित्या प्रभावित केलं जातं. आणि कोअर्शनबद्दल एक इंटरेस्टिंग केस आहे. अमिराजू विरुद्ध शेषम्मा या खटल्यात मद्रास हायकोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला होता. त्यांनी म्हटलं की आत्महत्येची धमकी देणं हे सुद्धा कोअर्शनच मानलं जाईल. विचार करा किती गंभीर बाब आहे ही. आता अनड्यू इन्फ्लुएन्सबद्दल बोलूया. हे सहसा अशा नात्यांमध्ये दिसतं जिथे एक व्यक्ती डॉमिनंट पोझिशनमध्ये असते, म्हणजे जिथे विश्वासाचं नातं आहे. उदाहरणार्थ, डॉक्टर आणि पेशंट, वकील आणि त्याचा क्लायंट किंवा पालक आणि त्यांची मुलं. अशा नात्यांमध्ये विश्वासाचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता जास्त असते. तर मग या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे? बघा, कोअर्शनमध्ये दबाव शारीरिक असतो, तर अनड्यू इन्फ्लुएन्समध्ये तो मानसिक असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे कोअर्शनसाठी त्या दोन व्यक्तींमध्ये काही नातं असण्याची गरज नाही. पण अनड्यू इन्फ्लुएन्स तो जवळजवळ नेहमीच विश्वासाच्या नात्यातूनच येतो. चला, आता आपल्या दुसऱ्या रेड फ्लॅगकडे जाऊया. आणि तो आहे डिसेप्शन, म्हणजे फसवणूक. इथे खोटं बोलून किंवा खरी माहिती लपवून संमती मिळवली जाते. यामध्ये सुद्धा दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. एक म्हणजे मिसरिप्रेझेंटेशन, म्हणजे चुकीची माहिती दिली गेली पण देणाऱ्याचा हेतू फसवण्याचा नव्हता. आणि दुसरं आहे फ्रॉड. इथे जाणून बुजून हेतुपुरस्सर खोटं बोललं जातं किंवा सत्य लपवलं जातं. त्यामुळे या दोन्हींमधला सगळ्यात मोठा फरक कशाचा आहे? तर हेतूचा, इंटेन्शनचा. पण एक मिनिट थांबा. समजा कोणी काही खोटं बोललंच नाही, पण खरंही सांगितलं नाही तर? म्हणजे शांत राहिलं तर? शांत राहणं ही फसवणूक असू शकते का? हा प्रश्न खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. याचं उत्तर एका क्लासिक उदाहरणातून मिळतं. विचार करा, नावाचा एक माणूस नावाच्या माणसाला लिलावात एक घोडा विकतोय. आता ला हे पक्क माहितीये की तो घोडा सदोष आहे, पण तो ला याबद्दल एक शब्दही काढत नाही. तर कायद्यानुसार हे फ्रॉड नाहीये. हो, हे फ्रॉड नाही. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. यात एक ट्विस्ट आहे. जर तो घोडा विकत घेणारा ची मुलगी असेल तर मात्र चं शांत राहणं फ्रॉड ठरेल. का? कारण त्यांच्या नात्यामुळे वर सत्य सांगण्याची एक जबाबदारी येते. पाहिला? नात्यांमुळे परिस्थिती कशी पूर्णपणे बदलते. आणि आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या रेड फ्लॅगकडे. आणि हा आहे प्रामाणिक चुका. हो, कधीकधी दबाव नसतो, फसवण्याचा हेतूही नसतो, पण तरीही केवळ एकाच चुकीमुळे संपूर्ण करार अवैध ठरू शकतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कायद्याची चूक ही सहसा सबब मानली जात नाही. म्हणजे मला कायदाच माहीत नव्हता असं म्हणून चालत नाही. पण वस्तुस्थितीची चूक म्हणजे मिस्टेक ऑफ फॅक्ट असेल आणि ती चूक दोन्ही पक्षांकडून झाली असेल, तर मात्र तो करार शून्य म्हणजे वॉइड होऊ शकतो.
हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण बघूया. समजा अंकिताला अंकुरकडून एक कार घ्यायची आहे. अंकुर तिला एक पत्र पाठवतो, पण टायपिंग मिस्टेकमुळे त्या पत्रात कारची किंमत 5 लाखांऐवजी चुकून 50,000 लिहिली जाते. आता इथे काय झालं? किमतीबद्दल, जी कराराची एक मुख्य गोष्ट आहे, त्याबद्दल दोघांचाही गैरसमज झाला. त्यामुळे हा करार शून्य म्हणजेच व्हॉइड मानला जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर जणू काही हा करार कधीच झालाच नव्हता. ओके, तर आपण हे 3 रेड फ्लॅग्स पाहिले: दबाव, फसवणूक आणि चूक. पण या सगळ्याचं महत्त्व काय? म्हणजे जर एखाद्या करारामध्ये स्वतंत्र संमती नसेल तर त्याचे परिणाम काय होतात? अशावेळी करार एकतर शून्यकरणीय म्हणजे व्हॉइडेबल असतो किंवा सरळ शून्य म्हणजे व्हॉइड असतो. व्हॉइडेबल म्हणजे काय? तर ज्या पक्षावर अन्याय झालाय त्याच्याकडे पर्याय असतो. तो करार पुढे चालू ठेवू शकतो किंवा रद्द करू शकतो. आणि व्हॉइड म्हणजे तो करार सुरुवातीपासूनच अवैध असतो, जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता. म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा कोणत्याही करारावर सही करण्याची वेळ येईल, तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा की ही फक्त एक सही आहे की त्यामागे आपली खरी, मोकळी आणि स्वतंत्र संमती आहे? कारण या एका छोट्याशा वाटणाऱ्या गोष्टीवरच त्या संपूर्ण कराराचं भवितव्य टिकून असतं.